नमस्कार. विश्लेषण वाइब या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला आहे. कारण आहे राज्यसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. 16 मार्च 2026 रोजी देशातील 10 राज्यांमधील 37 जागांसाठी मतदान होणार असून त्यात महाराष्ट्रातील 7 जागा अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या आहेत. वरवर पाहता ही निवडणूक जरी आकड्यांची वाटत असली तरीही प्रत्यक्षात मात्र सत्ता, रणनीती, वर्चस्व आणि भविष्यातील राजकीय दिशेचा निर्णायक टप्पा ठरवणारी आहे. त्यामुळे सध्याचं राजकीय चित्र पाहिलं तर पक्षीय ताकदीनुसार महायुतीला 6 जागा जवळपास निश्चित मिळतील, तर महाविकास आघाडीच्या वाट्याला अवघ्या एका जागेची शक्यता दिसतीये. पण या एका जागेभोवती सगळं राजकारण हे तापलेलं दिसतंय. कारण या निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं भवितव्य, खासदार सुनेत्रा पवार यांचा राजीनामा आणि राष्ट्रवादीच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चा या सगळ्या गोष्टी एकाच वेळी चर्चेत आहेत. म्हणूनच ही निवडणूक केवळ औपचारिक न राहता राजकीयदृष्ट्या अत्यंत रंजक बनलेली आहे. म्हणूनच राज्यसभेच्या निवडणुकीची पार्श्वभूमी समजावून घेणं हे महत्त्वाचं आहे. ही द्विवार्षिक निवडणूक नसून एप्रिल महिन्यात ज्यांची मुदत संपतेय अशा सदस्यांच्या जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया होणारी आहे. तर महाराष्ट्रातून एकूण 19 राज्यसभा सदस्य असतात आणि यंदा त्यापैकी 7 सदस्यांची मुदत ही 2 एप्रिल 2026 रोजी संपत आहे. निवडणूक आयोग हे 26 फेब्रुवारीला अधिसूचना जाहीर करणार आहे आणि 5 मार्चपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत आणि मग त्यानंतर 9 मार्चपर्यंत माघार घेण्याची मुदत असणार आहे. आत्ताच्या स्थितीमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण 288 आमदार आहेत. 7 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे, तर प्रत्येक जागेसाठी साधारणतः 37 मतांचा कोटा लागतोय. म्हणजेच एखाद्या उमेदवाराला विजयी होण्यासाठी किमान 37 आमदारांची मतं आवश्यक असणार आहेत. 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीकडे 230हून अधिक आमदार आहेत, जे भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट मिळून. त्यामुळे महायुतीसाठी 6 जागा जिंकणं हे जवळपास औपचारिकतेसारखं असणार आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचं संख्याबळ हे केवळ 51-52 आमदारांपर्यंत मर्यादित आहे. त्यामुळे आघाडीला फक्त एकच जागा मिळू शकते. पण ही निवडणूक फक्त गणिताची नाहीये. इथे क्रॉस वोटिंग, राजकीय खेळी आणि अंतर्गत नाराजी देखील महत्त्वाची भूमिका बजावू शकते. त्यामुळे ही निवडणूक ही महाराष्ट्राच्या राजकीय स्थैर्याची आणि आघाड्यांच्या एकतेची कसोटी ठरवणारी ठरणार आहे. तर या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील 4 राज्यसभा खासदारांची मुदत संपत आहे. शरद पवार आणि फौजिया खान हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून आहेत, तर प्रियंका चतुर्वेदी या उद्धव ठाकरे गटाकडून आणि रजनी पाटील या काँग्रेसकडून आहेत. हे 4ही नेते आघाडीचे महत्त्वाचे चेहरे आहेत. पण उपलब्ध जागा फक्त एकच असल्यामुळे कोणाला संधी द्यायची आणि कोणाला थांबवायचं हा प्रश्न महाविकास आघाडीपुढे उभा आहे. त्यामुळे इथेच महाविकास आघाडीच्या ऐक्याची खरी परीक्षा सुरू होते. 3 पक्ष, 3 वेगवेगळ्या राजकीय अपेक्षा आणि एकच जागा. या परिस्थितीमध्ये एकमत साधणं सोपं नाहीये. प्रत्येक पक्षाला आपल्या नेत्याला राज्यसभेत पाठवायचं आहे, पण जर एकही आमदार फुटला तर ती एकमेव जागाही धोक्यात येऊ शकते. 2022च्या राज्यसभा निवडणुकीचा अनुभव आघाडी विसरलेली नसेल, जिथं क्रॉस वोटिंगमुळे मोठा धक्का बसला होता. त्यामुळे यंदा सावधगिरी अत्यंत महत्त्वाची आहे. मग या सगळ्यात केंद्रस्थानी येतो तो प्रश्न म्हणजे महाविकास आघाडीची एकमेव जागा शरद पवारांना दिली जाईल का? तर शरद पवार हे केवळ उमेदवार नाही आहेत, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एक संस्था आहेत. वय आणि आरोग्यामुळे त्यांनी निवृत्तीचे संकेत दिले असले तरी त्यांचा अनुभव आणि राजकीय वजन आजही निर्णायक आहे. जर त्यांनी इच्छा व्यक्त केली तर आघाडीला त्यांना नकार देणं अवघड जाईल. पण जर त्यांनी स्वतः माघार घेतली तर आघाडीला नव्या नेतृत्वाचा विचार हा करावा लागेल आणि तिथेच अंतर्गत तणाव वाढण्याची शक्यता अधिक आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपची रणनीती पाहिली तर ती केवळ 6 जागांपुरती मर्यादित राहील असं वाटत नाहीये. भारतीय जनता पक्ष नेहमीप्रमाणे यावेळी देखील अतिरिक्त उमेदवार उभा करून 7वी जागा खेचण्याचा प्रयत्न करू शकतो. संख्याबळ, शिस्तबद्ध मतदान आणि योग्य वेळी धक्कातंत्र हे भाजपचं बलस्थान आहे. आघाडीतील असंतुष्ट आमदारांवरती लक्ष ठेवून क्रॉस वोटिंगची शक्यता देखील तपासली जाऊ शकते. आणि याच रणनीतीचा एक भाग म्हणजे सुनेत्रा पवार यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा न देणं.
हा निर्णय केवळ वैयक्तिक नसून तो पूर्णपणे राजकीय असू शकतो. त्यांनी जर राजीनामा दिला तर जागांची संख्या 8 होईल आणि कोटा कमी होईल, ज्याचा फायदा हा महाविकास आघाडीला होऊ शकतो. पण राजीनामा लांबवून कोटा 37 वरतीच ठेवणं हे महायुतीसाठी फायदेशीर चाल आहे. त्यामुळे ही एक अत्यंत सूक्ष्मपणे प्रभावी राजकीय खेळी मानली जाते. त्याचबरोबर ती अजित पवार गटाकडूनही अनेक शक्यता या चर्चेत आहेत. पार्थ पवारांना राज्यसभेत पाठवण्याची चर्चा, राष्ट्रवादीच्या दोनही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या बातम्या, या सगळ्यांचा संबंध या एकमेव जागेशी जोडला जात आहे. जर विलिनीकरण झालं तर शरद पवारांची भूमिका निर्णायक ठरेल, पण सध्या तरी हे सगळं जर-तरच्या पातळीवरती आहे. त्यामुळे पुढे काय होणार याचं स्पष्ट चित्र हे अर्ज भरणं आणि माघार प्रक्रियेनंतरच समोर येईल. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, ती म्हणजे ही निवडणूक महाराष्ट्राच्या राजकारणातील पुढील काही वर्षांसाठी दिशा ठरवणारी ठरेल. निष्पक्ष निष्कर्ष काढायचा झालं तर असं म्हणता येईल की राज्यसभेची ही निवडणूक महायुतीसाठी तुलनेनं सोपी, तर महाविकास आघाडीसाठी अत्यंत आव्हानात्मक असणार आहे. शरद पवारांचा निर्णय हा महाविकास आघाडीचं भवितव्य ठरवेल, तर भाजप या संधीचा उपयोग करून आपलं वर्चस्व अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करेल. राजकीय खेळी या कितीही असल्या तरी शेवटी ही लोकशाही प्रक्रिया आहे आणि तिचा निकालच महाराष्ट्राच्या पुढील राजकीय प्रवासाची दिशा ठरवणारा असणार आहे. राज्यसभा निवडणुकीच्या विश्लेषणाचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? तुम्हाला काय वाटतं? शरद पवार हे पुन्हा राज्यसभेवरती जाणार की ते थांबण्याचा निर्णय घेतील? याशिवाय महाविकास आघाडीत एकच जागा येण्याची शक्यता असल्यामुळे त्यांची परिस्थिती काय असेल? भाजप या निवडणुकीमध्ये कोणता डाव टाकणार? तुम्ही तुमची मतंही कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि असेच विश्लेषणात्मक व्हिडिओज पाहण्यासाठी विश्लेषण वाईबला नक्की सबस्क्राईब करा. तर जय महाराष्ट्र.